मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बुडबुड घागरी ही गोष्ट. जंगलात एक माकड होते, एक मांजर होती व एक उंदीर होता. त्या तिघांची फार गट्टी होती. एकदा त्या तिघांनी मिळून खीर करायचे ठरवले. माकडाने पातेले आणले, उंदराने रवा आणि साखर आणली व मांजरीने दूध आणले. सगळ्यांनी मिळून लाकडे गोळा केली. मांजरीने चूल पेटवली व खीर तयार झाली. माकड मांजरीला म्हणाले, मनी मावशी, तू या खिरीचे राखण कर. माकड आणि उंदीर दोघे जण नदीवर आंघोळ करायला गेले. मांजर राखण करायला थांबली. खिरीचा छान वास सुटला होता आणि मनीमाऊला भूकही लागली होती. तिला वाटले, आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला कळणार, म्हणून मनीमाऊने थोडी खीर खाल्ली. तिला खीर खूप आवडली. मनीमाऊने अजून थोडी खीर खाल्ली. असे करता करता तिने पातेल्यातली सर्व खीर खाऊन टाकली. मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेचे सोंग घेऊन बसली. थोड्या वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले. त्यांनी झाकण उघडून पातेले पाहिले तर त्यात खीर नव्हती. त्यांनी मनीमाऊला विचारले, मनीमाऊ, खीर कोणी खाल्ली? मनीमाऊ म्हणाली, मी नाही खीर खाल्ली, मी तर झोपले होते. पण माकडाला संशय आला. माकड म्हणाले, खीर कोणी खाल्ली याचा शोध घ्यायचा असेल तर आपण एक प्रयोग करू. माकडाने एक घागर आणली, ती नदीत उडी ठेवली व म्हणाला, आपण या घागरीवर आळीपाळीने बसायचे आणि म्हणायचे, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्यांनी खीर खाल्ली असे ठरेल. अगोदर माकड घागरीवर बसले व म्हणाले, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी, पण घागर बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर बसला. तो म्हणाला, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी, पण त्याच्या वेळेस पण घागर बुडाली नाही. मग मनीमाऊ भीत भीत घागरीवर बसली. तिचे पाय लटलटू लागले, घागर हलू लागली. ती म्हणाली, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. हळूहळू घागर बुडू लागली. मनीमाऊ गटांगळ्या खाऊ लागली. घाबरून ती ओरडू लागली, मला वाचवा, मी परत खोटे बोलणार नाही, मित्रांना फसवणार नाही. अशी झाली मनीमाऊची फजिती. तात्पर्य: कधीही खोटे बोलू नये.